कशा पद्धतीनं तू हा सगळा अभ्यास केला आहे? काय वाटलं? कुठल्या विषयाची तुला आवड होती? कुठल्या विषयात तू जास्त मेहनत घेतली? काय सगळ्यात जास्त मेहनत तर मॅथ्समध्ये घेतली, कारण की मॅथ्स तर असा थोडासा वीक सब्जेक्ट होता माझा. आणि मॅथ्सला प्रॅक्टिस करून करून खूप स्ट्रॉंग केलं मी. आणि जे थिअॉरिटिकल सब्जेक्ट होते त्यामध्ये मी पुस्तक वाचून थोडं बसून असं समजायचे की पुस्तकमध्ये काय लिहिलं होतं. मला असं रट्टा वगैरे नव्हतं आवडायचं, तर थिअरी वगैरे समजून मग स्वतःच्या शब्दात लिहायची मी. कारण की इंग्लिश मला स्ट्रॉंग होतं ना, तर समजा मला कॉन्सेप्ट माहिती तर शब्द थोडी ना मॅटर होणार. समजा ते कीवर्ड्स वगैरे थोडेसे मेन्शन केले तर येऊन जातं. रट्टा मारण्यापेक्षा विषय समजून घेणं हे तुला जास्त आवडलं? हो. त्याचा फायदा झाला. रोज किती तास अभ्यास करायची? शाळेत कशा पद्धतीने मदत झाली? घरात आईची कशी मदत झाली? कशा पद्धतीने तू अभ्यास केला? शाळेत आणि ट्युशनमध्ये तर पहिले तर डाऊट विचारणारी मीच होती. आणि मी खूप विचारायची असं थोडंसं डीपमध्ये समजायला, कारण की समजा मला लेंथमध्ये डिटेलमध्ये लिहायचं होतं तर मला तो कॉन्सेप्टचा तितका ग्रास्पही पाहिजे होतं ना. आणि आई मला खूप जे जाणं येणं होतं ना ट्युशनवरून, ते पूर्ण आईनेच पूर्ण सांभाळलं, कारण की तीच 2 वर्ष मला येऊन पूर्ण करून द्यायची. आणि माझ्या अभ्यासामुळे तर स्वतःचं 2-3 तास होतं. इतकं पण हे नव्हतं की मी अभ्यासच करीन. कधी कधी समजा खूपच थकली असेल तर मी फोर्स नाही केलं. आईची मदत कशी व्हायची? आईसोबत गप्पा करताना अभ्यास करायची? कुठल्या वेळेस तू अभ्यास करायची? रोज किती तास अभ्यास करायची? तर ते रोज किती जास्त खूपच अनसर्टन आहे. कारण की माझं होतं की समजा आज थकली आहे तर नाही करेन, कारण की तेव्हा डोकं काम नाही करत ना. असं नाही की किती तास अभ्यास केला त्याच्याने फायदा होईल. जितके तास भेटलं त्यामध्ये किती चांगल्याने अभ्यास केला त्याच्याने फायदा होतो ना एंडिंगमध्ये. आणि आईसोबत तर गप्पा करून समजा मध्ये आई काही भांडे धुवत आहे हे ते, मध्येच मी बोलेन नाही हे सांगू शकते का. नाही तर समजा मी लिहून जे प्रॅक्टिस करते आईला चेक करायला लावायची की आईस बरोबर लिहिलं आहे का. पेपर सोडवण्याचा एक सराव आपण नेहमी करत असतो. तो कशा पद्धतीने तू केला आणि जास्तीत जास्त कशा पद्धतीने मार्क्स मिळावे किंवा आउट ऑफ मिळावे ह्या तुझा प्रयत्न होता? जेव्हा पेपर वगैरे सॉल्व्ह होते, प्रॅक्टिस पेपर जे म्हणतो ते पूर्ण टायमर घेऊन सॉल्व्ह करायचे की इतक्या वेळात हे व्हायलाच पाहिजे. आणि असं नाही म्हणत का शाळेमध्ये आम्ही एक्झाम देतो तसंच, पण घरी बसून, कारण की शाळेमध्ये इतका वेळ नाही जाऊ शकत माझा. आणि ते सोडून तर मग प्रॅक्टिस बुक्स वगैरे खूप आणायची. समजा खूपच थकली तर मग इन्स्टेड ऑफ काही सॉल्व्ह करण्याच्यापेक्षा मी वाचायची की असे आन्सर पण लिहितात. या सगळ्यामध्ये अभ्यास करताना एखादा विषय आपल्याला कठीण वाटतो, जसं तुला सायन्स कठीण वाटत होता थोडासा, तू त्याच्यात तरी तो अभ्यासात 90 मिळवले, म्हणजे ते पण कसं करू शकली तू? आता त्याच्यासाठी इतके आन्सर नाही, कारण की करावं तर लागणार नाही. समजा करायचं आहे तर असं काही नाही की मला हे नाही आवडत ते नाही आवडत, एंडिंगमध्ये पूर्ण करावं लागतं.